नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. मुंबई महानगरपालिकेच्या निकालाचे परिणाम भारतातल्या इतर राज्यांवरती होतील असं आधी कोणाला फारसं वाटलं नव्हतं. किंबहुना बाकीचे सगळ्या महानगरपालिका वेगवेगळ्या राज्यातल्या मोठ्या शहरातल्या होतात, पण सगळ्यात जास्त चर्चा मुंबईची का होते संपूर्ण देशभर. एखाद्या राज्याची निवडणूक असावी त्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या उरलेल्या सगळ्या महानगरपालिका एकीकडे 2828, पण एकट्या मुंबई. त्याची दोन कारणं आहेत महत्त्वाची. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबईचं बजेट महानगरपालिकेचं 75,000 कोटी. हा जो आवाढव्य आकडा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई हे केवळ भारताचीच आर्थिक राजधानी असं नाही, जागतिक महत्त्वाचं शहर आहे. तिथे येणारी जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या पाहता ती फक्त स्थानिक म्हणजे महाराष्ट्रातली, मुंबईची, मराठीच नाही आहे. संपूर्ण देशातल्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात लोक तिथं आलेली, तर ज्यांची संख्या आता 50% पुढे गेलेली. म्हणजे मूळचे मराठी असलेले कारण कुठले असो त्याची चर्चा आपण नंतर करू, चिंताही नंतर करू. पण वस्तुस्थिती अशी आहे की जो काही मराठी टक्का तुम्ही म्हणता तो 30-35% आणि 60-65% लोक बाहेरचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन रेल्वे, वन नेशन वन मार्केट, वन नेशन वन एनर्जी पॉलिसी, अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला गेल्या काही काळात दिसून येतील. त्याच्यातून एक गोष्ट व्हायला लागली की भारत हा संपूर्ण विशेषतः मोठी शहर, फक्त मुंबईच नाही, हे जे मेट्रो कल्चर आहे ते काही त्या ठिकाणचेच फक्त लोक, त्या ठिकाणचीच भाषा, त्या ठिकाणचीच परंपरा असं नाही राहिलात. त्याला महत्त्व आहेच. त्याच्यामुळे आत्ता भारतातल्या इतर ज्या 4 मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या राज्यांवरती सुद्धा मुंबई मनपा निकालाचा परिणाम पडताना दिसेल. पहिलं राज्य आहे आसाम, जिथे आधीच भाजपची सत्ता आहे. त्याच्यातल्या फक्त एकाच ठिकाणी भाजपची सत्ता आहे, आसाम. दुसरं राज्य आहे पश्चिम बंगाल, तिथे भारत विरोधी पक्ष नेता आहे. तिसरं राज्य आहे तामिळनाडू, तिथे भारताचे राजकीय दृष्ट्या कुठलीच ताकद नाहीये, अतिशय थोडी आहे. एक खासदार त्यांचा कधी काळी निवडून आला होता, आता नाही. की अण्णामलाई हे अध्यक्ष केल्याच्या नंतर त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढून पाहिल्या पण यश मिळालं नाही. आणि आता AIADMK बरोबर त्यांनी युती करायचं ठरवले. त्यांना यश मिळेल, जरी मिळालं असं गृहीत धरलं तरी ते प्रत्यक्ष भाजपची सत्ता होत नाही, भाजपच्या सहकारी पक्षाची सत्ता येईल. चौथं राज्य आहे केरळ. त्या ठिकाणी डावे आणि काँग्रेस यांच्यामध्ये LDF, लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट, आणि यांचं UDF, युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, यांच्यामध्ये या दोन आघाडीमध्ये सत्तेची खुर्ची बदलत राहते, कधी इकडे कधी तिकडे. आणि पाचवा छोटासा केंद्रशासित प्रदेश आहे पुडुचेरी. जो परिणाम मुंबईचा स्पष्ट दिसतो आहे, दिसून येईल किंवा दिसून येण्याची शक्यता आम्ही सांगतो. आसाममध्ये तर काही प्रश्नच नाही, परत एकदा भाजप निवडून येईल हे कोणालाही कळतंय, कारण की त्या ठिकाणी समोर काँग्रेस तेवढी सक्षम नाहीये. ज्या पद्धतीने काँग्रेसची वर्तवणूक राहिलेली आहे ते पाहता, आणि विशेषतः आसामचा तर प्रश्न अजूनच नाजूक आहे. त्या ठिकाणी त्याची सगळी सीमा बांगलादेशला लागून आहे, आणि बांगलादेशांच्या घुसखोरांचा जो प्रश्न होऊन बसला, जसं पश्चिम बंगालमध्ये तसा तो आसाममध्ये सुद्धा. आणि ह्या मुद्द्यावरती SIR सारखी प्रक्रिया राबवल्या गेली. जे योगींनी उत्तर प्रदेशमध्ये कडक धोरण प्रशासकीय राबवलं त्याचाच एक वेगळं रूप म्हणजे हेमंत बिस्व शर्मासारखा मुख्यमंत्री आसाममध्ये राबवतो. दुसरं जे राज्य आहे तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच असं होताना दिसत आहे की जो कुठला पक्ष सत्तेवरती येईल त्या पक्षाच्या हातामध्येच काही फारसं राहणार नाही केंद्राच्या पातळीवरती. DMK आला तरी पुन्हा तीच अडचण आहे, कारण की मग त्यांच्याचे सहकारी असलेले काँग्रेसवाले केंद्रात सत्तेवरती नाहीये. AIADMK आला तरी सुद्धा फारसा फरक पडणार नाही यासाठी, कारण की केंद्रामध्ये त्यांनी भाजपनी त्यांच्याबरोबर जुळून घेतलं. जर स्वतःला त्यांनी बदलायचं ठरवलं तरच काहीतरी त्या ठिकाणी बदल होऊ शकेल. म्हणजे केंद्राशी सुसंगत अशी धोरणं भांडणं न करता, ती त्यांची भाजप बरोबर युती आहे म्हणून नव्हे, केवळ पुन्हा एकदा तमिळनाडूची काहीतरी वेगळी अस्मिता म्हणायचं, परत एकदा द्रविड संस्कृतीबद्दल बोलायचं, परत एकदा काहीतरी सनातनला शिव्या द्यायच्या. हे सगळं बाजूला ठेवून शांतपणे केंद्राशी सुसंगत असं जर काही करायचं ठरवलं तर आणि तरच त्या ठिकाणचं पुढचं राजकारण सगळं बदलेल. तमिळनाडूच्या प्रगतीला पण दिशा मिळेल, विकासाला पण दिशा मिळेल, आणि एकूणच देशाच्या ह्याच्यासुद्धा मिळेल.
चौथं जे राज्य आहे ज्याची सगळ्यात जास्त चर्चा होते आहे केरळ. केरळमध्ये त्रिवेंद्रममध्ये पहिल्यांदा भाजप निवडून आला तिथल्या महानगरपालिकेमध्ये. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की जी गोष्ट काँग्रेसलाही कधी जमली नव्हती तिथे काँग्रेसची सत्ता आलेली असताना सुद्धा त्या काळात प्रत्येक वेळी तिथली महानगरपालिका ही ह्या सगळ्यांच्या हातून सुटून ती फक्त डाव्यांकडेच राहिली होती. भले डाव्यांची राज्यात सत्ता असो किंवा नसो, केंद्रात तर काय प्रश्नच नाही. आज पहिल्यांदा केरळमध्ये त्रिवेंद्रमच्या त्या महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. भाजपचा महापौर त्या ठिकाणी बसलेला आहे. विजागसारखं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मोठं प्रचंड बंदर विकसित करण्याचा प्रकल्प सुरू झाला आणि पहिल्यांदाच केरळची मानसिकता बदलताना दिसते आहे. मुंबईचा जो परिणाम होईल असं मी म्हणतो आहे ते तुम्हाला स्पष्टपणे त्याचं चित्र केरळमध्ये दिसेल. कारण की केरळमध्ये भाजपची त्या ठिकाणी सत्ता येणे हे एक छोटंसं इंडिकेशन आहे, सूचना आहे ती, किंवा दिशा सांगते आहे. ज्या पद्धतीचं राजकारण LDF आणि UDF या दोघांनी मिळून केलं, हे सगळं जुन्या पद्धतीचं मागासलेलं, विकासाला पाठ करून बसलेलं असं जे सगळं राजकारण होतं, ज्या दलित शोषितांचा आम्ही आवाज येत असं डावे सांगायचे आणि ज्या दलित शोषित फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्राच्या भाषेत हिची भाषा काँग्रेसवाले बोलायचे, ह्या सगळ्यांनी त्या दलितांना, त्या शोषितांना, त्या वंचितांना वंचितच ठेवलं. भाषा त्यांची सांगितली फक्त. त्या अजित नेनंच्या कार्टूनबद्दल मी कार्टूनचा नेहमी उल्लेख करतो. इथे NGO पद्धतीनं डोक्यावरती हॅट, अंगावरती ते तसे परदेशी कपडे घातलेले, त्याच्यावर असं NGO लिहिलेले, असे एक दोघं जण त्या शेतकऱ्याच्या झोपडीच्या समोर उभे असतात आणि त्या झोपडीच्या दारामध्ये तो फाटका शेतकरी त्याचा छोटा पोरगा उभा असतो. त्याचं जे वाक्य आहे तो म्हणतोय की ते काय करतायत, तर हा बाप पोराला सांगतो की ते गरिबांसाठी काम करतात. हे तशाला तसं काँग्रेस आणि डाव्यांना लागू पडतं केरळमध्ये. ते गरिबांसाठी काम करतात. मग तो छोटा पोरगा म्हणतो की अशानं काय होतं. त्या शेतकऱ्याने दिलेले जे वाक्य जे आता केरळला लागू पडतं, तो शेतकरी आपल्या पोराला सांगतो, त्याच्यामुळे त्यांची गरिबी दूर होते. म्हणजे काँग्रेस आणि त्याच्यानंतर डावे यांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं, स्वतःचे फायदे करून घेतले, पण प्रत्यक्षामध्ये गरिबांच्यासाठी काही झालं, गरिबी काही दूर झाली असं नाही. ही जी सगळी समाजवादी धोरणं होती, ही सगळी साम्यवादी धोरणं होती, जगभरामध्ये ह्या पद्धतीची जी सगळी विचारसरणी राज्य कारभाऱ्यांमध्ये होती, जे राज्य ते पक्ष होते, ते सगळे लयाला चाललेले आहेत. भाजपचा तिथे विजय होईल असं मला म्हणायचं नाहीये, कारण की ते माहिती नाही अजून आणि ती फार शक्यता फार थोडी आहे. पण जे नवीन बदलाचं राजकारण आहे, LDF असो किंवा UDF असो, यांनी जर ते स्वीकारलं नाही तर कदाचित ह्यांना लोक दारात उभं करणार नाहीत. तर तुम्ही परत एकदा त्या पश्चिम बंगालचं आणि गुजरातचं सिंगूरच्या प्रकरणामध्ये टाटाचा नॅनोचा प्रकल्प होता. सिंगूरला त्यांनी विरोध केला. त्या जीवावरती ममता दीदीचं राजकारण मोठं झालं त्या सत्तेवरती आल्यानंतर सुद्धा. पण तो प्रकल्प गुजरातला गेला. तो प्रकल्प गुजरातला गेल्याच्या नंतर फायदा गुजरातचा झाला. कांडला पोर्ट गुजरातमध्ये जे विकसित झालं ते मोदी पंतप्रधान व्हायच्या आधीपासून त्याची सुरुवात झाली होती. ज्या अदानीच्या नावाने बोंबा मारतात त्यानं त्या कांडला पोर्टचा जो विकास केला, ज्या पद्धतीने त्याच्या सगळ्या परवानग्या केंद्र पातळीवर, तेव्हा मनमोहन केंद्रात पंतप्रधान होते, मोदी नव्हते. मोदी तर गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते. ही जी परिभाषा आहे वेगळी, संपूर्ण देशाला मोदी सरकारने नुसती बोलून नाही, प्रत्यक्ष करून दाखवली कृतीमध्ये. देवेंद्र फडणवीसनी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये ते करून दाखवलं. हे जे सगळे विकासाचे प्रकल्प समोर येत आहेत, पूर्णत्वात जात आहेत, त्याच्यावरती जाता येता लोकांना त्याचे फायदे कळत आहेत. जसं समृद्धी उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये, हे पूर्णपणे बाजूला ठेवून ते जरी झालं तरी आम्ही शेतकऱ्यांचे जमिनी घेऊ देणार नाहीत वगैरे, हा जो सगळा आक्रस्ताळेपणा करणारा जो वर्ग होता, हा अशाच पद्धतीनं केरळमध्ये पण आहे. आज परिस्थिती अशी आहे की जर ही जुनीच भाषा तुम्ही बोलणार असाल, दोन्ही असो, ते तुमच्या दोघांनाही बाजूला ठेवून ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये डावे बाजूला गेले, काँग्रेस बाजूला गेली, ममता आली विरोधी पक्ष म्हणून, त्या ठिकाणी भाजप आला आणि उद्या आता भाजप समजा अजून मोठा पक्ष होईल, सत्तेत गेला तरी विरोधी पक्ष म्हणून ममता असतील किंवा परत अशाला होईल. पण याच्यामधून काँग्रेस आणि डावे बेदखल झाले. याच पद्धतीनं केरळमध्ये पहिल्यांदाच अशी शक्यता दिसते आहे की जर ह्यांनी ह्यांची भाषा बदलली नाही
पी विजयन सारखा मुख्यमंत्री जो डावा आहे, पण त्यानं जर त्याचं पारंपरिक डावी चौकट सोडली नाही तर त्याची खुर्ची डळमळीत झालेली आहे, सिंहासन, आणि तिथे आश्चर्यकारक निकाल लागले तर काय वेगळं वाटून घेऊ नका. पाहूयात. पण मुंबईचा परिणाम, ज्या पद्धतीनं मुंबईच्या लोकांनी सत्ताधाऱ्यांवरती विकासाच्या बाजूनं कौल दिलेला आहे, त्याच पद्धतीनं तो केरळमध्ये तर पण दिसण्याची शक्यता आहे. बाकीच्या 2 राज्यांमध्ये तर काय बदल होण्याची शक्यता नाही. पश्चिम बंगालमध्ये माहीत नाही काय होईल ते. तमिळनाडूमध्ये शक्यता आहे की बाबा AIADMK बरोबर भाजपचं सरकार येईल. आसाम तर पक्कच आहे. बघूयात काय होतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज